अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर्स हटवण्याची मोहीम नगरपालिकेकडून सुरू करण्यात आली. मात्र ही कारवाई सर्वांवर समानपणे होत आहे की काही निवडकांनाच लक्ष केले जात आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पश्चिम भागात साईबाबा चौक ते जांभूळ फाटा या परिसरात अनेक मोठे होर्डिंग्स गॅस कटरच्या साहाय्याने हटवले. पालिकेच्या म्हणण्यानुसार शहरातील एकूण 35 अनधिकृत होर्डिंग्स हटवण्याची मोहीम राबवली जात आहे. मात्र स्थानिकांमध्ये आणि काही राजकीय व सामाजिक वर्तुळात या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ठराविक व्यक्तीकडून तक्रार किंवा दबाव आल्यानंतरच प्रशासन जागे होते का? शहरात अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे उभे असलेले होर्डिंग्स आणि जाहिरात फलक अद्यापही कायम असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल केला जातोय. तसेच काही प्रभावशाली व्यक्ती किंवा संस्थांशी संबंधित होल्डिंग्सना अभय दिले जात आहे का अशीही चर्चा सुरू आहे. जर पालिका खरंच अनधिकृत होल्डिंग्स विरोधात कारवाई करत असेल तर ती कोणताही भेदभाव न करता संपूर्ण शहरात समान निकषावर होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागलंय. पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी अनधिकृत होल्डिंग्स संबंधितांनी स्वतःहून काढून घ्यावीत असे आवाहन केलंय. मात्र नागरिकांचा प्रश्न एकच आहे, कारवाई केवळ काही ठिकाणांपुरती मर्यादित राहणार की शहरातील सर्व अनधिकृत होल्डिंग्सवर समान न्यायाने धडक कारवाई होणार? अंबरनाथ नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये सार्वजनिक रस्त्यावरील वगैरे जे काही होर्डिंग्स, बोर्डिंग किंवा बॅनर्स असतील त्या सर्व होर्डिंग्सवर, बॅनर्सवर आज कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. सर्व प्रकारचे अनधिकृत होर्डिंग्स, बॅनर्स या कारवाई अंतर्गत काढण्यात येणार आहेत. त्याचबाबत तसं आम्ही नागरिकांनाही यापूर्वी आवाहन केलेलं आहे की त्यांनी स्वतःहून काढून घेण्याबाबत. काही जणांकडून तसा प्रतिसाद मिळाला, परंतु तरीही जे काही अस्तित्वात असलेले सगळेच होर्डिंग्स न काढल्यामुळे जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत ते सर्व काढण्याची कारवाई सुरू केलेली आहे. सर्वेच्या अंदाजानुसार साधारणतः 30 ते 35 होर्डिंग्स असण्याची शक्यता आहे. पण तरीही आणखी प्रत्यक्ष जागेवर जे काही नवीन होणारे वगैरे बसवलेले आढळले तर तेही काढण्यात येणार आहेत. प्रथम टप्प्यामध्ये आपण सार्वजनिक ठिकाणच्या होर्डिंग्सवर करणार आहेत कारवाई. यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये खाजगी मालकी हक्काच्या जागेत जे अनधिकृतरित्या होर्डिंग उभारलेले असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.